आपण कंबाईन पूर्व आणि मुख्यच्या सिलेबसची चर्चा करतोय। 4 व्हिडिओजच्या सीरीजमधला हा चौथा आणि शेवटचा व्हिडिओ। वृद्धी आणि विकास हे मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले नवीन आपल्याला शब्द। राज्यसेवा मुख्य पेपर 4ला हे शब्द होते, ते जसेच्या तसे आता कंबाईन मुख्यला आलेले आहेत। वाढ आणि विकासात काय फरक आहे हे समजून घेताना एका चित्राची परत मदत घेऊया। आपली अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट इनपुट आपण जर दिले आणि त्याला उद्योग, कृषी, सेवा, निर्यात, बाजारांचा विकास यांची जर जोड दिली तर अर्थव्यवस्थेतनं आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं, ज्याला जीडीपी असं म्हटलं जातं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। आपण जर हे उत्पन्न मोजत असू तर आपली आर्थिक वाढ होते हे आपल्याला समजतं। पण ही कोंबडी अंड देते, पण या कोंबडीची वरची पिसं निघून गेलेली आहेत, म्हणजे विकास झालेला आहे का असा प्रश्न विचारला तर विकास झालेला नाही, फक्त वाढ झालेली आहे। वाढ आणि विकास म्हणजे काय, त्याच्यातले फरक, वाढ आणि विकासाचे विविध सिद्धांत विविध अर्थतज्ञांनी मांडलेले आहेत। त्या सिद्धांतांवर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ एक सिद्धांत आहे ट्रिकल डाऊन सिद्धांत, ट्रिकल डाऊन थेरी किंवा ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स। काय होतं की आर्थिक वाढ होते अर्थव्यवस्थेची आणि ही वाढ खालच्या स्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने पाझरत जाते, ज्याला आपण आर्थिक विकास असं म्हणतो। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट घटक, विविध क्षेत्र किंवा विशिष्ट व्यक्ती श्रीमंत होतात आणि ती श्रीमंती त्यांच्याकडनं नंतर खालच्या स्तरापर्यंत पाझरत जाते, याला ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं। पण प्रत्यक्षात असं काही होत नाही। श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातात आणि वाढीचं विकासात रूपांतर न झाल्यामुळे खालच्या स्तरापर्यंत हा विकास काही पाझरत नाही। त्यामुळे थेअरीमध्ये किंवा आपल्याला सांगितलं जातं ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स, पण प्रत्यक्षामध्ये असं काही आपल्याला जाणवत नाही। त्यामुळे आजही आपण बघतोय की श्रीमंत हे श्रीमंतच होत जातात आणि गरीब हे गरीब होत जातात। गरीब आणि श्रीमंतांमधली दरी ही प्रचंड वाढत जाते। विविध अर्थव्यवस्थांची वाढ होते पण विकास काही होत नाहीये। त्यामुळे त्याच्यावर टीका करणारं अमेरिकेत आणखी एक कार्टून सापडतं की ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स असं झालं, तर सगळं उलट झालेलं आहे। उदाहरणार्थ एमपीएससी मेन्स पेपर 4 2021ला प्रश्न विचारला होता, जिथे हा सिलेबस होता वाढ आणि विकास। तर एकदा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर त्याचे फायदे आपोआपच समाजातील खालच्या स्तरापर्यंत पसरतात किंवा खालच्या स्तरापर्यंत पाझरत जातात व त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते। अर्थात हे वाक्य फक्त सिद्धांतांमध्ये, प्रत्यक्षात काय ते उतरत नाही। हा प्रसिद्ध टिंब सिद्धांत आहे। तर हा झिरपणारा विकास ट्रिकल डाऊन सिद्धांत आहे, ट्रिकल डाऊन थेरी आहे। दुसरा ऑप्शन याच्यातला आपल्याला निवडायचा होता। जेव्हा आपण वाढ आणि विकासाची चर्चा करतो, आणखी एका चित्राची आपल्याला मदत घ्यायला लागते। तर हे चित्र आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेची वाढ होते तेव्हा तिचं जीडीपी वाढतो। एखाद्या अर्थव्यवस्थेचं उत्पन्न वाढलं, संपत्ती वाढली की आपण त्याला इकॉनॉमिक ग्रोथ झाली आहे असं म्हणायला लागतो। पण खिशामध्ये पैसे आले तर पुरेसं नाहीये। चांगलं शिक्षण आहे का, म्हणजे डोक्यात पण काही भरलंय का, चांगलं आरोग्य आहे का, चांगल्या बेसिक सुविधा, मूलभूत सुविधा त्याच्याकडे प्राप्त आहेत का, म्हणजे चांगलं घर आहे का, चांगलं पाणी आहे का, चांगली स्वच्छता आहे का, इंधन म्हणून एलपीजी वापरतोय का, अशा सारख्या मूलभूत सुविधा त्याला प्राप्त होत आहेत का। तर शिक्षण, आरोग्य, चांगलं अन्न, चांगलं घर, चांगलं पाणी, असं हे जे आपण जिथं विचारात घेतो त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणत जातो। म्हणजे हा आर्थिक घटक आहे आणि इथनं आपण सामाजिक घटक विचारात घेतो, शिक्षण, आरोग्य आणि बेसिक अम्युनिटीज। जसजसं हे मिळत जातं तसतसं संरचनात्मक सुधारणा होत जाते लोकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये, भारतीयांच्या मध्ये। त्याला आपण स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट असं म्हणतो। जर इकॉनॉमिक ग्रोथ होत असेल आणि त्यासोबतच स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट होत असेल, म्हणजे संरचनात्मक सुधारणा होत असेल, तर त्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं। त्यामुळे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे। ते फरक काय आहेत, कोणी ते सांगितलेले आहेत, या पद्धतीचा बेसिक अभ्यास आपल्याला मेन्स परीक्षेसाठी अभ्यास करणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदाहरणार्थ एसटीएम मेन्स 2021ला प्रश्न विचारला होता, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत, विच आर द सोशल इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। त्यामुळे ग्रोथ इन ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणं हा आर्थिक निर्देशक असेल। त्याच्या पुढचे निर्देशक ही सामाजिक निर्देशक म्हणून त्यांनी समजलेले आहेत। उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, अन्न, निवारा, पाणी, मी आता जी उदाहरणं सांगितली ती सगळी। त्यामुळे अ, ब, क विधान निवडायला लागतं, दुसरा ऑप्शन आपल्याला त्याच्यातला निवडायला लागतो। त्यामुळे आर्थिक निर्देशक कोणते, सामाजिक निर्देशक कोणते, मग तिथे परत वाढ आणि विकास आणि संरचनात्मक सुधारणा, ज्या शब्दावर पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपल्याला मेन्सला लागणार आहे। तर वाढ आणि विकास याचा अभ्यास करण्यासाठी मग आपल्याला आता भाग 2 या पुस्तकात शिरायला लागेल। तर भाग 2 या पुस्तकामध्ये पुढचे जे मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे ते सगळे भाग 2 या पुस्तकात सापडतील। त्याचं पहिलंच प्रकरण हे आर्थिक आणि सामाजिक विकासाशी संबंधित आहे। जनरली भाग 1 हे पुस्तक माझं वाढ एक्सप्लेन करतं आणि भाग 2 जे पुस्तक आहे ते विकास एक्सप्लेन करतं। जेव्हा आपण विकासाच्या
कक्षेत शिरतो तेव्हा भाग 2चा अभ्यास आपण करायला लागतो आणि पुढचा हा सिलेबस काही प्रीचा आणि काही मेन्सचा तो आपल्याला डेव्हलपमेंट या पुस्तकामध्ये सापडेल. टॉपिक 46 याच्यामध्ये मी डेव्हलपमेंट इंडिकेटरचे काही व्हिडिओज माझ्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. ते आर्थिक वाढ आणि विकासात काय फरक आहे त्याच्यावर चर्चा करतात आणि वाढीपेक्षा विकासाचे नेमके कोणते निर्देशक आहेत. आता मी सांगितलं शिक्षण, आरोग्य, अन्न वगैरे वगैरे मूलभूत सुविधा ते मोजणारे कोणते निर्देशक आहेत त्याला डेव्हलपमेंट इंडिकेटर्स असं म्हटलं जातं. तर त्या व्हिडिओमध्ये मी याची चर्चा केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या, जो प्रिलिम्सला आपल्याला दिलेला आहे, भूगोलात पण लागतोय आणि अर्थशास्त्रात पण लागतोय. लोकसंख्या या सदराचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. काय काय विचारलं जातं. उदाहरणार्थ 11 जुलै आपण लोकसंख्या दिन साजरा करतो किंवा आपण 700 कोटी 7 बिलियन होतो आणि आपण आता 8 बिलियन झालेलो आहोत. 15 नोव्हेंबरला आपण 800 कोटी झालेलो आहोत जगाची लोकसंख्या. तर या लोकसंख्येवर जनरल काही जे बेसिक फॅक्ट्स आहेत त्याच्यावर मी जागतिक लोकसंख्येबाबत बोलतोय. तर जागतिक लोकसंख्येबाबत काही प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ STMS 2021ला आता विचारलं होतं की कोणता दिवस हा लोकसंख्या दिन आणि कोणतं वर्ष हे जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून साजरं केलं जातं. तर 11 जुलै हा लोकसंख्या दिन आणि 1974 हे जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून साजरं केलं जातं. नुकतेच किती लोकसंख्या आपली झालेली वगैरे वगैरे असे काही पद्धतीचे प्रश्न किंवा भारत चीनला कोणत्या वर्षात मागे टाकणार आहे असे काही प्रश्न विचारले जातील. ह्युमन पॉप्युलेशनच्या या ग्रोथ चार्टबद्दल काही सिद्धांत आहेत. उदाहरणार्थ एक ग्रेट डायव्हर्जन्स थिअरी आहे किंवा माल्थस यानं लोकसंख्येविषयक काही वर्णन केलेलं आहे किंवा लोकसंख्या बदलाच्या काही अवस्थांचे काही ग्राफ्स आपल्याला सापडतात त्यांचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ लोकसंख्या एवढ्या गतीने वाढते त्या गतीने वर्ल्ड फूड डिलिव्हरी सिस्टीम वाढते आहे का, तर ती वाढत नाहीये. त्यामुळे आपण गरीब आणि भूकमरी जी आहे ती सुद्धा बघतो लोकसंख्या वाढीबरोबर. लोकसंख्या बदलाचे सिद्धांत आपल्याला शिकणं अपेक्षित आहे की जेव्हा प्राथमिक अवस्था असते, पहिली अवस्था, तिला काय म्हटलं जातं, तिचं नाव काय आहे, जन्मदर मृत्यूदर दोन्ही कसे जास्त असतात. मग दुसऱ्या अवस्थेत शिरतो आपण, मृत्यूदर कमी होतो आणि लोकसंख्या वाढायला लागते. तिसऱ्या अवस्थेत जन्मदर कमी व्हायला सुरुवात होते. तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि आणखी एक 5वी अवस्था पण आहे ज्याला ऱ्हासमान अवस्था म्हणतात. या अवस्थांची नावं काय आहेत, त्या अवस्थांमध्ये विविध देश कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये आहेत, भारताने या अवस्था कोणत्या पद्धतीने बघितलेल्या आहेत, या अवस्था कोणी मांडलेल्या आहेत, या लोकसंख्या बदलाच्या अवस्थांवर सरासरी एक प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. तर लोकसंख्या या सदरामध्ये पूर्व परीक्षेलाच आपल्याला या अवस्थांचा अभ्यास करणं आणि त्या अवस्थांच्या नावं पण लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे. काही प्रश्न घेतो. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2018ला विचारलंय. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर लोकसंख्या वेगाने वाढते. कारण जन्मदर आहे तेवढाच राहतो, मृत्यूदर कमी होतो आणि या दोघांमधला जो फरक आहे त्याला नॅचरल ग्रोथ रेट म्हणतात. तर नॅचरल ग्रोथ रेट वाढल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत असते. तर आधी की जागतिक लोकसंख्या विषयक काही आकडे, त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि माल्थसचा सिद्धांत याच्या संबंधित काही बेसिक फॅक्ट्स, त्याच्यानंतर मग 2001 आणि 2011ची कंपॅरेटिव्ह लोकसंख्या आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. 2011ची जनगणना 2001 ते 2011 या 10 वर्षांमध्ये आपला लोकसंख्या वाढीचा दर काय राहिलेला, लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या राज्यांमध्ये वाढलेली आहे का, हे अशा बेसिक फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ असिस्टंट पूर्व 2015ला विचारला की 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी खालीलपैकी किती होता. म्हणजे आपला ग्रोथ रेट किती होता, तर तो 17.7 होता किंवा इथे फ्रॅक्शनमध्ये तेव्हा तात्पुरते आकडे आलेले होते म्हणजे 17.64 17.7 असा परफेक्ट आकडा आहे. तर चौथा ऑप्शन याच्यातला निवडायचा होता की दशवार्षिक वृद्धी दर. मग तो सर्वाधिक कुठे आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, सर्वात कमी कुठं होता ते पण लक्षात ठेवायला लागेल आणि हे राज्य विचारात घेताना सोबतच जिल्ह्यांच्या बाबतीत पण चर्चा करणं अपेक्षित आहे. दुसरे आकडे आहेत लोकसंख्या घनतेच्या बाबतीमध्ये. 1 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये किती लोक राहतात आणि घनता हा आयोगाचा अलीकडे आवडता मुद्दा बनलेला आहे. त्याच्यावर सरासरी प्रत्येक प्रश्नपत्रिक 1 कुठे कुठे तर 2 पण आपल्याला प्रश्न सापडतात. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2021ला प्रश्न विचारलाय. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती होती, तर 382 आपली लोकसंख्या घनता झालेली होती. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर सर्वसाधारण आणि लिंग गुणोत्तर 0 ते 6 वर्षे वयोगटातलं. तर याच्या संबंधित राज्यांमधले तफावत, त्याची तुलना आणि आपल्या राज्यात सुद्धा जिल्ह्यांमध्ये जी काही तफावत आहे, तुलना आहे, ती पण विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यावर सुद्धा घनते पाठोपाठ लोकसंख्या
लिंग गुणोत्तरावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. उदाहरणार्थ पूर्व 2016ला विचारले. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे? 1084. केरळ सर्वाधिक महिलांची संख्या किंवा लिंग गुणोत्तर समाधानकारक दिसतं, पण मग तिथे सुद्धा बाललिंग गुणोत्तर आपल्याला चांगला आकडा दिसत नाही. ग्रुप सी कंबाईन पूर्व 2021, आता त्याला कंबाईन म्हणायला लागेल नंतर. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? 894 होतं. म्हणजे आपल्याला लिंग गुणोत्तर दोन्ही पद्धतीचे लक्षात घ्यायला लागतील. हे प्रश्न परत परत रिपीट होत आहेत. त्याच्यानंतर साक्षरता दर, तुम्हाला रीडिंग, रायटिंग आणि स्पेलिंग येत आहेत का? साक्षरतेबाबतची काय व्याख्या आपण केलेली आहे? कोणता वयोगट आपण साक्षरतेमध्ये घेतो? साक्षरतेचे काही राज्यांचे आणि जिल्ह्यांचे आकडे आपल्याला लक्षात ठेवायला लागते. उदाहरणार्थ STMAS 2014ला विचारले. 2011 मध्ये साक्षरता दर संदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करायची आहे. हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असं त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता आपल्या राज्यामध्ये, ठीक आहे, मी घनतावर पण सांगितलं, परत इथे सांगतोय. लोकसंख्या घनता आधारित एक मॅप पण आपल्याला सापडतो की लोकसंख्या घनता सर्वाधिक कुठे सापडते, त्यानुसार हाईट्स दाखवलेल्या आहेत इथे, ठीक आहे. आणि इकडे आपल्याला विरळ होताना दिसते. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2020ला विचारले की 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? तर 74, फक्त 1 किलोमीटर स्क्वेअरमध्ये फक्त 74 लोक तिथे राहत होते. तर जनसांख्यिकी हे प्रकरण भाग 2 मध्ये मी दिलेलं दुसरं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये मी हे सर्व सिद्धांत, लोकसंख्या बदलाच्या अवस्था भारतामध्ये कशा झालेल्या आहेत, सर्व या मी लोकसंख्या वृद्धी दरापासून लोकसंख्ये घनतेपर्यंतचे सगळे आकडे दिलेले आहेतच. त्याचे तुलनात्मक तक्ते आणि ग्राफ पण दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आणखी मुद्दा माझा सांगायचा राहिला, लोकसंख्या धोरण आणि पॉप्युलेशन पॉलिसी. 2000ची लोकसंख्या धोरण आहे, तर त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात. तर ते लोकसंख्या धोरण पण अत्यंत महत्त्वाचं ठरेल. या संबंधित एक व्हिडिओ मी ऑलरेडी बार्टीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जरूर बघावा. सिलेबसमध्ये पुढचा मुद्दा आहे विकास विषयक अर्थशास्त्र, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. या हेडिंग खाली आपल्याला काय काय अभ्यास करणं अपेक्षित आहे? तर विविध डेव्हलपमेंट इंडिकेटर्स, उदाहरणार्थ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. डेव्हलपमेंटचे आपण 2 आयाम अलीकडे स्वीकारलेले होते. एक आहे समावेशक विकास आणि दुसरा आहे शाश्वत विकास. जेव्हा आपण समावेशक विकास म्हणतो तेव्हा आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करायला लागतो. जेव्हा आपण शाश्वत विकास म्हणतो तेव्हा आपल्याला 12व्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करायला लागतो. जेव्हा आपण समावेशक विकास म्हणतो तेव्हा समावेशक विकासाचे समावेशनाचे एक 5 प्रकार पडतात. त्या 5 प्रकारांची चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा या प्रकारांची आपण चर्चा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला त्याच्यात नरेगा योजनेपासून उज्ज्वला योजना अशा विविध योजनांची यादी सापडते. या विविध योजना त्या कधी सुरू झालेल्या आहेत, त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि त्यांचं टार्गेट ग्रुप काय आहेत, पुन्हा त्याची एक यादी बनवणं अपेक्षित आहे. आणि जरी इथे मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये तो शब्द दिलाय आणि पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये तो शब्द दिलेला नसला तरी पण तुम्ही पूर्व परीक्षेच्या कंबाईनच्या आणि ग्रुप सीच्या जर प्रश्नपत्रिका शोधल्या तर त्याच्यावर योजनांवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यातल्या एक 3-4 ठळक योजना आणखी त्याच्यावर तर प्रश्नच विचारले जातात. त्यामुळे हा जरी मुख्यला दिलेला मुद्दा असला तरी 1-2 रीडिंग त्याचे आत्ताच केले गेले पाहिजे, जेणेकरून पूर्व परीक्षेला योजनांवर काही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याची उत्तरं देता येतील. काय कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आपण एक आढावा घेण्याचा प्रयत्न करू. पहिली आहे नरेगा नावाची योजना, जी आयोगाची अत्यंत आवडती योजना आहे, ज्याच्यावर नेहमीच प्रश्न अगदी साध्या पूर्व परीक्षेपासून तर मोठ्या मुख्य परीक्षांपर्यंत याच्यावर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2022ला प्रश्न होता की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी सुरू झाली किंवा नरेगा योजना कधी सुरू झाली, नेहरू रोजगार योजना कधी सुरू झाली. त्याच्यातलं C विधान चुकलेलं होतं, कारण ग्रामीण लोकांसाठी नाही आहे नेहरू रोजगार योजना, ती शहरी लोकांसाठी आहे. मग या सगळ्या योजना म्हणजे ते मग कधी सुरू झाल्या आणि त्यांचे टार्गेट ग्रुप काय आहेत त्याच्यावरून आपल्याला हे पण कळतं की त्याची उद्दिष्ट काय आहेत. मग या योजनांची यादी करून ठेवली आणि नरेगासारख्या योजनांची व्यवस्थित आपण नोंद करून त्याचे नोट्स काढून ठेवला तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. त्यामुळे मी काही ज्या 4-5 योजनांची तुम्हाला नावं सांगणार आहे, योजना तर एक 40-50 महत्त्वाच्या योजना आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. पण आता तूर्त तरी तुम्ही 4-5 योजनांपासून सुरुवात करू शकता. तर पहिली नरेगा योजना आहे. ASO मेन्स 2020ला प्रश्न विचारलेला होता. आता मेन्सला हा सिलेबस असल्यामुळे मेन्सला आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल की दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडित आहेत.
तर IRDP जे 1986 मध्ये सुरू झाली होती आणि इंदिरा आवास योजना ज्याच्यामध्ये ग्रामीण बेघरांना घरं बांधून दिली जात होती. तर दारिद्र्य निर्मूलनाशी निगडित योजना त्याच्यामधला A आणि B पहिला ऑप्शन आपल्याला निवडणं अपेक्षित आहे. तर दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची योजना नरेगा योजना. दुसरा ग्रुप आहे शिक्षणाची योजना. मग आपण शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियान जे काही अभियान सुरू केलेले आहे ती अत्यंत महत्त्वाची योजना. आत्ता अलीकडे आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर केलेली आहे. तर याच्यावर पण आता प्रश्न विचारला जाईल. तर एक बेसिक माहिती तुम्हाला गोळा करून ठेवणं आवश्यक आहे, जी प्रीला आणि मेन्सला आपल्याला लागणार आहे. उदाहरणार्थ फॉरेस्ट मेन्स 2021ला प्रश्न विचारला गेलेला होता सर्व शिक्षा अभियानावर, की नोव्हेंबर 2000 मध्ये सुरू झालेले सर्व शिक्षा अभियान या अभियानाचं उद्दिष्ट काय होतं. तर इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ स्कूल सिस्टीम, शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणं, इम्पार्टिंग क्वालिटी इन एलिमेंटरी एज्युकेशन. शाळा आवारात मध्यान्ह भोजन पुरवणं हा सर्व शिक्षा अभियानाचा जरी भाग असला तरी तो वेगळ्या योजनेमध्ये येतो, मिड डे मील स्कीममध्ये. त्यामुळे A आणि B याच्यातले दुसरा ऑप्शन निवडायचा होता. A आणि B त्याच्यामधले बरोबर होते. तर सर्व शिक्षा अभियानासारख्या शिक्षणाच्या काही योजना किंवा शिक्षणाच्यासाठी अलीकडे काही पोर्टल्स आणि काही योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ STM मेन्स 2020ला आता निष्ठा, दीक्षा आणि ध्रुव अशा संबंधित काही जे नवीन पोर्टल्स आहेत आणि नवीन ॲप्स आहेत त्याच्या संदर्भात माहिती विचारली जाते. राज्यसेवा मुख्य पेपर 4ला तर विचारली जात होती. तर चालू घडामोडीच्या अँगलने एवढी माहिती आपल्याला थोडंसं गोळा करणं अपेक्षित आहे. भाग 2 मध्ये मी याच्या संबंधित आणि आर्थिक पाहणी अहवालात पण जे काही माहिती दिलेली आहे आणि कोविड काळामध्ये आपण नवीन काही चॅनल्स पण सुरू केलेली होती शिक्षणाची, तर त्याच्या संबंधित एक यादीच मी पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आरोग्याच्या योजना उदाहरणार्थ इथे दाखवलेल्या आशा स्वयंसेविका घरी जाते आणि त्या मातेला सल्ला आणि समुपदेशन करते. तिच्या जोडीला ANM पण आहे. आशा स्वयंसेविका ज्या योजनेचा भाग आहे ती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. जसं शिक्षणामध्ये मी आत्ता सांगितलं सर्व शिक्षा अभियान, तसं इथे आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा एक बेसिक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्याच्या अंतर्गत एक जननी सुरक्षा योजना ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. मातृवंदना योजना ज्याच्यावर आयोगाने कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. आयुष्मान भारत ही नवीन योजना, त्याची पण माहिती गोळा करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर पण प्रश्न विचारला आहे. खूप नाही त्या योजना, एक ठराविक योजना आणि जर व्यवस्थित त्यांचा लक्ष्य गट जर तुम्हाला लक्षात आला तर पाठ पण करायची गरज पडत नाही. तर या संबंधित आरोग्य अभियानाचे काही माहिती गोळा करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ एक प्रश्न सांगतो तुम्हाला. PSC कंबाईन पूर्व 2019ला विचारला गेलेला होता की जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत कधी दिली जाते. तर बाळंतपण आणि बाळंतपण नंतरची दक्षता याच्यासोबत ती दिली जाते. जननी सुरक्षा योजना त्याच्यात काय मदत दिली जाते, कशी दिली जाते आणि ती देण्याचा उद्देश काय आहे, तिचा आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चा काय संबंध आहे, अशा बेसिक आपल्याला कन्सेप्ट्स माहीत असणं आवश्यक आहे. STM मेन्स 2020ला प्रश्न विचारलेला. आता एक प्रश्न होता की कम्युनिटी हेल्थ सेंटर, भारतीय समाज स्वास्थ्य केंद्र याचं स्तर काय आहे, कुठे बांधले जातात तर ते द्वितीयक स्तरावर बांधले जातात. कम्युनिटी हेल्थ सेंटर त्याच्या खाली प्रायमरी हेल्थ सेंटर असतात, वर असतात ते कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि त्याच्यावर असतात ते सिव्हिल हॉस्पिटल्स. तर हे जे काही स्टेजेस आहेत ते स्टेजेस काय आहेत त्याच्यावर STM मेन्सला 2020ला प्रश्न विचारला होता. विकासाचे अर्थशास्त्र या हेडिंग खालीचे हे सगळे प्रश्न आहेत जे मेन्सला विचारले जातील आणि प्रीला त्याचा थोडा टच असणं आपल्याला अपेक्षित आहे. मूलभूत सुविधांच्या योजना, आपण दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना उदाहरणार्थ नरेगा, आपण शिक्षणाबद्दल बोललो, आपण आरोग्याबद्दल बोललो, आपण आता मूलभूत सुविधांबद्दल बोलणार आहे. उदाहरणार्थ पहिली मूलभूत सुविधा आपल्याला लागते ती फूड. मग सरकारने अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये संमत केलेला होता आणि त्या अन्वये ₹3, ₹2 आणि ₹1 या दराने आपल्याला अनुक्रमे तांदूळ, गहू आणि भरड धान्य दिली जातात. ती देण्याचा उद्देश काय आहे, हा कायदा काय सांगतो, कोणाला कुठल्या कुटुंबाला अग्रक्रम कुटुंब, प्रायोरिटी हाऊसहोल्ड्स म्हणजे काय, त्याची आपण व्याख्या कशी केलेली आहे आणि त्या संबंधित काय सुधारणा आपण केलेल्या आहेत, WTOचा काय संबंध आहे, एवढी बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंट 2015ला प्रश्न विचारलेला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कधी संमत केलेला आणि महाराष्ट्रातील 75% ग्रामीण, 50% शहरी भागातील नागरिकांना अनुदानित दराने धान्य उपलब्ध होणार आहे. तर याचं नेमकं बायफर्केशन काय आहे याच्या संबंधित प्रश्न विचारलेला आहे.
किंवा STI मेन्स 2020ला प्रश्न विचारला की सार्वजनिक वितरण व्यवस्था ती सशक्त करणं किंवा त्याचे उद्दिष्ट निश्चित करणं, पोषण करणं किंवा अधिकाधिक उत्पादन वाढवणं जेणेकरून आपल्याच लोकांना तेवढं पुरून उरेल आणि किमान आधारभूत किमती निश्चित करणं वगैरे वगैरे. मी आता जे सांगितलं की WTOशी हा प्रश्न कसा संबंधित आहे एवढी बेसिक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे मूलभूत सुविधा सुरू होतात त्या निवारा. मग त्याच्यासाठी इंदिरा आवास योजना आधीची आणि आत्ताची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. त्याच्यापुढे काय बेसिक अम्युनिटी सुरू होतात. उदाहरणार्थ आपल्याला पाणी लागणार आहे, स्वच्छता लागणार आहे, इंधन लागणार आहे. उदाहरणार्थ उज्ज्वला योजनेचं इथे उदाहरण दाखवलेलं आहे. तर या बेसिक किंवा आपल्याला वीज कनेक्शन पण लागणार आहे. मग या संबंधित कुठल्या कुठल्या योजना सरकारच्या सुरू आहेत त्यांची पण एक यादी आहे. ती यादी पण करणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणता उज्ज्वला योजनेने धुए की दिन बीते रे बहिणा, म्हणजे ते त्यांना आधी जो धूर डोळ्यात जात होता, आरोग्य खराब होत होतं, आता ते दूर होणार आहे. एकीकडे लाकडं जाळली जात होती, तिथे वनांचं संरक्षण पण होणार आहे. उज्ज्वला योजना कशासाठी सुरू झालेली आहे, तिचा उद्देश काय आहे, तिच्यामध्ये काय काय फॅक्ट्स आपल्याला सापडतात, किती कुटुंबांना तिचा लाभ आपल्याला देणं अपेक्षित आहे, या संबंधित माहिती आपल्याला गोळा करणं अपेक्षित आहे. पुन्हा ग्रुप सी प्री 2021ला प्रश्न विचारला होता की कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. खूप सोपा प्रश्न होता, कॉम्प्लिकेटेड पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2018ला बघा, आता पूर्वला विचारलं गेलं. योजना दिलेल्या आहेत डावीकडे आणि उजवीकडे त्या योजनांची उद्दिष्ट दिलेले आहेत. उदाहरणार्थ प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना आणि उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. या योजनांची उद्दिष्ट कोणती, तर हे जोड्या लावा विचारलं गेलेलं होतं. STI मेन्स 2021ला आता राष्ट्रीय LED कार्यक्रमाबद्दल पण प्रश्न विचारला होता की उजाला आणि SLNP या योजना आणि LED कार्यक्रमाचे घटक या संबंधित आपल्याला पुन्हा तिथेच म्हणजे वीज ही बेसिक अम्युनिटी याला लागून हा प्रश्न विचारला गेलेला होता. जेव्हा आपण या बेसिक अम्युनिटीच्या पलीकडे जातो तेव्हा आपल्याला आणखी 2 घटकांसाठीच्या योजना करणं अपेक्षित राहणार आहे कंबाईन पूर्वसाठी. जरी त्यांचा सिलेबसमध्ये उल्लेख नसला तरी मी मागच्या आपण एका लेक्चरमध्ये बोललेलं की बालकांच्या आणि महिलांच्या विषयक जेवढ्या योजना आहेत त्याच्यावर PSA कंबाईन पूर्वला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आता पुढे पण आता जी काही कंबाईन येणार आहे त्याची जी पूर्व परीक्षा होणार आहे तिथे सुद्धा आपल्याला बालकांच्या आणि महिलांच्या योजनांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ बालकांसाठी पहिली योजना ICDS योजना किंवा बालकांची बालश्रमाशी काही योजना आहेत, बालश्रमातून मुलांना बाहेर काढून त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या काही योजना आहेत, बालकांचं संरक्षण करणाऱ्या काही योजना आहेत. तर त्या संबंधित बेसिक माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2019ला विचारलं होतं की पेन्सिल नावाचं जे पोर्टल आहे त्याचा उद्देश काय किंवा कोणासाठी सुरू करण्यात आलेलं. तर बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं. जसं मी आत्ता सांगितलं बालक, तसं महिलांच्या विषयक पण काही योजना विचारल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ तिथे पोर्टल विचारलं, इथे पण एक पोर्टल महिलांच्या विषयक विचारलं होतं. उदाहरणार्थ SHE बॉक्स, शी बॉक्स नावाचा जो बॉक्स आहे, तर सेक्शुअल हॅरेसमेंट वर्क प्लेसमध्ये होत असेल तर त्याची कंप्लेंट थेट दर्ज करण्यासाठी शी बॉक्स नावाचा बॉक्स सुरू केलेला आहे. हा प्रश्न परत PSA कंबाईन पूर्व 2019ला विचारला होता की कोणतं असं ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. तर शी बॉक्स हे त्याचं उत्तर होतं. आणखी सुकन्या समृद्धी योजना किंवा बेटी बचाव योजना या पद्धतीच्या योजनांवर पण प्रश्न विचारले गेले. उदाहरणार्थ आपण मुलींच्या नावाने खातं उघडून जर आपण त्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये पैसे टाकत असू तर तिचं शिक्षण पूर्ण होईल. आता शिक्षणाच्या किंवा जेव्हा तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तेव्हा पण ते पैसे कामात येतील, तिचं लग्न होणार आहे तिथे पण पैसे कामात येणार आहेत आणि मुलगी ही बोज वाटणार नाही, यासाठीच्या काही योजना पण आपण सुरू केलेल्या आहेत. तर बालक आणि महिला यांना लागून असणाऱ्या या योजना आहेत, त्याच्यावर पण प्रश्न विचारले आहेत. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2019ला सुकन्या समृद्धी योजनेवर प्रश्न विचारले की 2015मध्ये सुरू झाली. बेटी बचाव बेटी पढाओ आंदोलनाचाही भाग आहे. मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही, हे विधान चुकलेलं होतं, कारण विवाहासाठीचा खर्च त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खातं उघडणं आवश्यक आहे. तसं काही गरजेचं नाही. त्यामुळे A आणि B विधान त्याच्यामध्ये बरोबर होतं. अयोग्य कोणतं तर C आणि D अयोग्य तिसरं ऑप्शन निवडणं अपेक्षित होतं. तर योजना, मग मी डेव्हलपमेंट या पुस्तकामध्ये 4थं प्रकरण जे याच्यासाठी डेडिकेटेड प्रकरण आहे, विविध योजनांची मी चर्चा केलेली आहे. नरेगा योजनेपासून या विविध योजना सुरू होतात आणि त्या
सामाजिक सुरक्षेच्या योजनेपर्यंत, उदाहरणार्थ अटल पेन्शन योजनेपर्यंत विविध योजनांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं तुलनात्मक बरोबर त्यांचं ती कधी सुरू झाली, त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि त्यांचं लक्ष्य गट काय आहे, तर ते मी ॲपमध्ये जे वर्कशीट अपलोड केलेलं आहे त्या वर्कशीटमध्ये याची माहिती दिलेली आहे. कोअर कोर्समध्ये 48 आणि 49 हे टॉपिक्स समावेशक विकासाशी संबंधित आहेत. या 48 आणि 49 टॉपिकमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत. या व्हिडिओजमध्ये मी या सगळ्या योजनांची इत्थंभूत चर्चा करून त्यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून एकदा जरी ते व्हिडिओज जरी बघितले तरी तुम्हाला त्या योजना सगळ्या समजतील. आणि प्रवास घडवून आणलेला मी अक्षरशः, की ICDS योजना आहे तर अंगणवाडीत जाऊन अक्षरशः अंगणवाडीत गेल्यानंतर आपल्याला काय काय योजना दिसू शकणार आहे असं एक मॅप रेखाटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर समावेशक विकास हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आणि 5वं प्रकरण हे त्यालाच लागून असणारं सामाजिक क्षेत्र सुधारणा, ज्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की बालकांच्या आणि महिलांच्या विषयक असणाऱ्या योजनांचा आढावा मी 5व्या प्रकरणात घेतला आहे आणि त्या योजनांवर 49 या टॉपिकमध्ये मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर एवढ्या व्हिडिओजचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. हा मुख्य परीक्षेचा जरी अभ्यासक्रम असला तरी पूर्व परीक्षेत आपल्याला विविध, मी आता तुम्हाला यादी पण दाखवली, पूर्व परीक्षेत सुद्धा या योजनांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. शेवटचा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्था. या हेडिंगखाली मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असा शब्द दिलेला आहे. आपण चर्चा करताना पुस्तकात पण मी देताना प्रत्येक हेडिंगखाली मी महाराष्ट्राच्या लोकसंख्येविषयक, महाराष्ट्राच्या उत्पन्नाविषयक किंवा महाराष्ट्रातल्या कृषी विषयक ज्या ज्या काही योजना किंवा जी जी काही माहिती असेल मी तिथे ती देण्याचा प्रयत्न तर केलेलाच आहे. पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावर आपल्याला एक लुक घ्यावा लागतो. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये वेबसाईटवर अवेलेबल आहे. तो तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याच्या नोट्स बनवू शकतात किंवा जस्ट प्रिंट काढून अंडरलाईन करून महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून ठेवू शकतात. त्याच्यावर रँडमली काही प्रश्न विचारले जातात, जे अर्थशास्त्र या हेडिंगखाली पण विचारले जातात, चालू घडामोडी या हेडिंगखाली पण विचारले जातात आणि भूगोल या हेडिंगखाली पण विचारले जातात. हा आपल्या विषयाचा, आपल्या या परीक्षांचा अविभाज्य घटक आहे. कारण ठरलेला सोर्स आहे, ऑथेंटिक सोर्स आहे आणि त्या सोर्सवर ज्यांनी प्रश्न काढलेले आहेत आयोगासाठी त्यांना ते प्रश्न काढणं पण सोपं जातं आणि त्याच्यात काही एरर राहत नाही. त्यामुळे आर्थिक पाहणी अहवाल याच्या संबंधित आपल्याला एक बेसिक का होईना थोडीशी आउटलुक घेणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ STMS 2020ला प्रश्न एक विचारला होता की टिंब या क्षेत्राला 2019-20 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सबसिडी मिळालेली आहे. तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला मिळालेली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कुठेच सापडणार नाही, ते फक्त आर्थिक पाहणी अहवालामध्ये सापडेल. बरं ते वाचताना कदाचित सुटण्याची पण आपली शक्यता आहे. त्यामुळे कुठे अंडरलाईन करायची, कुठले मुद्दे वाचायचे हे अनुभवाने कळत जातं की नेमकं कुठे अंडरलाईन करायचे. परम्युटेशन कॉम्बिनेशनने जर 3 प्रश्न आर्थिक पाहणी अहवालावर विचारले गेले तर किमान 2 प्रश्न तरी आपल्याला आले पाहिजेत की जे आपण एकदा तरी कुठेतरी वाचलेले आहेत, कुठेतरी क्लिक होणारे आहेत. तर पहिला ऑप्शन याच्यातला निवडायचा होता. पुन्हा भाग 1 आणि भाग 2 ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला लागणारी आहेत. ते वेगळं करण्याचा उद्देश की त्यांचा विषय वेगळा आहे. एक वाढ समजून सांगतं आणि एक विकास समजून सांगतं. कोअर कोर्समध्ये या दोनही पुस्तकांवर आधारित व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी, ज्यांची माहिती मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे. कंबाईन पूर्व आणि मुख्यच्या सर्व सिलेबसला हात घालणारे ही पुस्तकं आणि हे कोर्सेस आहेत. एवढं केल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही. पुढच्या सर्व कालावधीसाठी, परीक्षेपर्यंतच्या तुमच्या प्रिपरेशनसाठी आणि परीक्षांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.